हॅलो स्टुडंट्स, आज आहे 20th ऑक्टोबर आणि टुडे वॉज द लास्ट पेपर ऑफ CET 2020. जी एक्झाम एप्रिलमध्ये व्हायला हवी होती ती 6-7 मंथ्स लेट ऑक्टोबरमध्ये झाली आहे आणि एंड ऑफ 11th अँड 12th आफ्टर 2.5 year ऑलमोस्ट झालं आहे. इट वॉज रिअली अ ग्रेट जर्नी. मी लॉकडाऊनचा पिरियड चालू झाल्यानंतर चॅनलवरती व्हिडिओज टाकणं चालू केलं अँड बिकॉज ऑफ ऑल ऑफ यू, एस्पेशली महेश सर फ्रॉम सह्याद्री ट्युटोरियल्सच्या महेश सरांनी मेन तर स्टार्टिंगला प्रमोट केलं चॅनल आणि त्यानंतर सगळ्या मुलांनी एवढा चांगला सपोर्ट केला. सो आय वुड लाईक टू थँक ईच अँड एव्हरी वन ऑफ यू, इवन महेश सर, फॉर रिअली हेल्पिंग मी इन दिस प्रोसेस. आपली जी फॅमिली आहे ती ऑलमोस्ट आता 24-25Kच्या जवळ आहे अँड माय नेक्स्ट टार्गेट फॉर 2021 बॅच इज अबाउट 50K. आणि ह्या प्रोसेसमध्ये यू आर गोइंग टू हेल्प मी. वॉट आय वॉन्ट यू इज की जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती कोणताही कंटेंट किंवा कोणताही पार्ट जसे की मेंटी क्विझेस किंवा बुलेट लेक्चर्स, वन शॉट रिव्हिजन लेक्चर्स, सुपर 30 ह्याच्यातनं काही जरी तुम्हाला थोडी जरी मदत केली असेल CET एक्झाममध्ये किंवा शेवटी जाऊन मॉक टेस्ट ज्या घेतल्या त्याची जर काही तुम्हाला थोडी जरी मदत झाली असेल तर प्लीज टेक आउट सम टाईम अँड डू शेअर दिस विथ युअर फ्रेंड्स. तुमच्या 5 ज्युनियर फ्रेंड्सना जरी तुम्ही शेअर केलं तर इट विल श्युअरली हेल्प. ही ती व्हॉट्सॲपवरची स्कीम नाही आहे की हे इमेज 5 लोकांना फॉरवर्ड करा तर तुमचं देव भलं करेल, अशीवाली स्कीम नाही आहे. तुम्हाला खरंच मदत झाली असेल चॅनलची तर तुम्ही नक्की टाईम काढा, जास्त वेळ नाही लागणार. बट इफ यू शेअर इट तर इट विल श्युअरली हेल्प मी ॲज वेल ॲज दोज स्टुडंट्स की ज्यांना हे चॅनलबद्दल इन्फॉर्मेशन मिळेल. बिकॉज आता नेक्स्ट इयरचा पूर्ण प्लॅन जो आहे तो मी आता थोड्याच वेळात सांगणार आहे फॉर 2021 स्टुडंट्स. बट फॉर 2020 स्टुडंट्स आता रिझल्ट येणार आहे थोड्या दिवसातच. रिझल्ट आल्यावरती कोणता क्वेश्चन करेक्ट, कोणता क्वेश्चन रॉंग, तुम्हाला तुमची आन्सर शीट पूर्ण दिसेल. आन्सर शीट म्हणजे तुमचे पूर्ण 50 किंवा 150 प्रश्न जे तुम्ही सॉल्व्ह केले आहेत ते दिसतील तुम्हाला. त्याचे करेक्ट आन्सर खरं काय आहे आणि तुम्ही काय मार्क केलं हे दिसेल. देर आर चान्सेस की एवढे सगळे क्वेश्चन असल्यामुळे देर आर चान्सेस की काही क्वेश्चन्स रॉंग आन्सर्स असू शकतात, तर आपल्याला ते चॅलेंज करायचे आहेत. सो तुम्ही मला तुमचा क्वेश्चन तुम्ही मला मेल करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल काही डाऊट आहे तर त्या क्वेश्चनचा स्क्रीनशॉट काढून मला मेल करू शकता. माझा मेल ID आहे npatwardhan196@yahoo.com. त्यावरती मेल करा. कुठलाही सब्जेक्ट असू देत, आय विल रिवर्ट यू बॅक विदिन 1 डे 24 आवर्समध्ये मी तुम्हाला लगेच रिवर्ट करेन. आय विल ट्राय टू रिवर्ट इट ॲज क्विक ॲज पॉसिबल. बट जर मेल खूप जास्त आले तर इन दॅट केस दॅट वुड क्रिएट अ प्रॉब्लेम. सो मी 24 आवर्समध्ये मॅक्सिमम तुम्हाला रिवर्ट करीन आणि तुम्ही तो चॅलेंज करून तुमचे मार्क्स तिथेही तुम्हाला बोनस मिळून यू कॅन इम्प्रूव्ह युअर स्कोर्स. आय होप सगळ्यांना पेपर चांगला गेला आहे. इनफॅक्ट मला बऱ्याच मुलांनी कळवलं पण की पेपर खूप चांगला होता सर, इझी होता. बरेच क्वेश्चन मॉक टेस्टमधनं रिपीट झाले किंवा मेंटी क्विझेसमधले क्वेश्चन आलेले. खूप साऱ्या मुलांनी चांगले पॉझिटिव्ह कमेंट्स दिले आहेत. आय होप सगळ्यांना पेपर चांगला गेला आणि सगळ्यांना चॅनलचा खूप फायदा झाला आहे. सो आता रिझल्ट्स येतील. रिझल्टनंतर तुमचं चॅलेंज करायचे क्वेश्चन जर तुम्हाला काही डाऊट असेल तर, आणि त्यानंतर तुमचा फायनल पर्सेंटाईल स्कोर येईल. यावेळेस 200 पैकी किती मार्क मिळाले असं मार्कशीट स्कोर कार्ड नाही, बट तुम्हाला पर्सेंटाईल मिळणार आहे. सो पर्सेंटाईल होपफुली सगळ्यांचे चांगले येतील, सगळ्यांचा पेपर चांगला गेला असेल. काही जणांचे पेपर खराब गेले असतील, पेपर लेंदी असतील, पेपर डिफिकल्ट असतील तर बिलकुल टेन्शन घेऊ नका. तुमच्या शिफ्टमध्ये तो खरंच सगळ्यांना डिफिकल्ट गेला असेल आणि त्यामुळे तुमचा पर्सेंटाईल इफेक्टिव्हली नॉर्मलाइज होईल असं म्हणू आपण त्याला. ठीक आहे की जर काही तुम्हाला समजा तुम्ही 19th किंवा 20th पेपर दिला आहे आणि तो पेपर खूपच लेंदी किंवा खूप टफ असेल, त्या केसमध्ये बिलकुल टेन्शन घेऊ नका. तो सगळ्यांनाच गेला असेल आणि त्यामुळे तुमचा इफेक्टिव्ह पर्सेंटाईल सेम राहील, जास्त काही फरक नाही पडणार. सो थँक्स अ लॉट गाईज फॉर ऑल दिस सपोर्ट दॅट यू हॅव गिवन मी. जस्ट वन रिक्वेस्ट, प्लीज शेअर दिस चॅनल, प्लीज शेअर द व्हिडिओ, दिस पर्टिक्युलर व्हिडिओ अँड द चॅनल to at least 5 of your junior friends. It will not only help them, it will also help me in the process. Okay, so now I will start with 2021 batch timetable. For the batch 2021 preparing for CET, NEET or JEE Jan attempt. Okay, probably थोडासा पुढे पोस्टपोन होण्याचे चान्सेस आहेत. NEET मे किंवा त्याच्या पुढे, CET पण मे किंवा त्याच्या पुढे. सो यांच्यासाठी या चॅनलवरती आता तुम्हाला काय काय मिळणार आहे. ऑलरेडी आय हॅव बीन प्रोव्हाइडिंग स्टेट बोर्ड फिजिक्स लेक्चर्स. हे जे काही ब्लॅकमध्ये आहे ते ऑलरेडी कंप्लीट झालेलं आहे, प्रोव्हाइड केलेलं आहे. एक्सेप्ट रोटेशनल डायनॅमिक्सचा थोडा पार्ट राहिला आहे. पहिले 6च लेक्चर तुम्हाला सापडतील, पुढचे लेक्चर रेकॉर्ड नाही झालेत. फ्लुइड आणि थर्मो पण रेकॉर्ड झाला आहे, बट
तो रेकॉर्ड झालेला जो आहे तो यूट्यूबवर नाही टाकता येणार आहे बिकॉज ऑफ सर्टन रिझन्स. सो त्याच्यासाठी मी वेगळं रेकॉर्डिंग करीन. बाकी सगळे ऑलरेडी रेकॉर्ड करून झालेले आहेत. करंट इलेक्ट्रिसिटी आता सध्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स चालू आहे. एव्हरी डे यू कॅन फाइंड द लाईव्ह सेशन ऑफ दिस 6:15 to 7:15. यू कॅन श्योरली अटेंड दोज लाईव्ह सेशन्स. ज्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर ते पण क्लिअर होतील. ह्याच्यामध्ये प्युअरली थिअरी शिकवली जाते, प्युअरली स्टेट बोर्ड लेवलची थिअरी. ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये आय मेक शुअर की तुमचं CET लेवलचं प्रिपरेशन झालं पाहिजे. त्या प्रकारचे क्वेश्चन्स पण आय एम इंट्रोड्युसिंग. ओके, सो हा झाला थिअरी पार्ट. आता नीट लक्ष द्या. आता या एंट्रन्स एक्झामसाठी एक्सक्लुझिव्हली तुम्हाला काय काय मिळणार आहे. सो मेंटी क्विज, जशी 2020च्या बॅचला प्रत्येक टॉपिकची मेंटी क्विज आणि नंतर फुल पोर्शनच्या पण मेंटी क्विजेस घेतलेल्या, तसे मेंटी क्विज पण असतील. त्याच्यात डिटेल टाइम टेबल मी आय विल पोस्ट ऑन द कम्युनिटी टॅब. कम्युनिटी टॅबमध्ये यू कॅन फाइंड द डिटेल टाइम टेबल ऑफ मेंटी क्विज. मेंटी क्विज मी अशीच घेईन की त्याचं थिअरी झालं असेल, त्याच्यानंतर त्याचं MCQ सेशन झालं असेल, त्याच्यानंतर त्याचं 1 शॉट रिव्हिजन झालं असेल आणि नंतर मेंटी क्विज त्याची शेड्यूल करू आपण. सो प्रॉपरली प्रिपरेशन होईल. नीट आणि JEE प्रिपेअर करणाऱ्या मुलांसाठी स्पेशली NCERTवर आपण फोकस करणार आहे. प्रॉब्लेम काय होतो, महाराष्ट्रामधले जे लोक मुलं JEE आणि नीट देत असतात त्यांचा इश्यू असा असतो की ते लोक स्टेट बोर्डचा अभ्यास करत असतात आणि नीट आणि JEE ही एक्झाम ही NCERTच्या सिलेबसवर बेस्ड आहे. सो मी स्पेसिफिकली NCERTमधल्या त्याच टॉपिकवर जास्त फोकस करीन जे स्टेट बोर्डमध्ये कवर होत नाहीत. सो तुम्हाला स्टेट बोर्ड प्रॉपरली करायचं आहे. स्टेट बोर्ड प्रॉपरली करून त्याच्यानंतर जो एक्स्ट्रा कॉन्टेंट आहे तो तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळेल, जो 1 शॉट रिव्हिजन लेक्चर असेल. जसं की मेजरमेंट्सवरती मी एक 1 शॉट रिव्हिजन लेक्चर बनवीन. त्यामध्ये आय विल स्ट्रेस मोर ऑन दोज टॉपिक्स जे NCERTमध्ये एक्स्ट्रा म्हणून दिले आहेत, नॉट इन अवर स्टेट बोर्ड सिलेबस. आय विल बी फोकसिंग ऑन द एक्सरसाइज इन द NCERT, कारण की ते क्वेश्चन नॉर्मली आपण मिस करतो, सॉल्व्ह करत नाही. ते JEE आणि नीटसाठी खूप इम्पॉर्टंट असतात, रिमेंबर. ओके, सो 1 शॉट रिव्हिजन लेक्चर विल बी हेल्पफुल फॉर नीट, JEE ॲज वेल ॲज CET स्टुडंट्स. CET स्टुडंटनी तेच टॉपिक बघा जे 12वीत आहेत. 11वीतले टॉपिक तुम्ही सध्या स्किप केले तरी चालतील, बट वी आर नॉट शुअर की फायनल CET एक्झामला नक्की कोणते कोणते टॉपिक्स आहेत CETला. ओके, CETला फुल 12वी प्लस 11वीचे कोणते टॉपिक्स इथे अजून डिक्लेअर्ड नाही आहे. सो आय वुड रेकमेंड, जर तुम्हाला आवडला टॉपिक तर तुम्ही तो बघून टाका. जसं की ग्रॅव्हिटेशन असणार आहे, जो ग्रॅव्हिटेशन 11वीत होता, खूप सिम्पल टॉपिक, तो 1 शॉट रिव्हिजन लेक्चरमध्ये कंप्लीट होऊन जाईल. सो अशा प्रकारे तुम्हाला दिस विल बी द प्लॅनिंग. डिटेल टाइम टेबल ऑफ मेंटी क्विज तुम्हाला मिळेल. डिटेल टाइम टेबल मेंटी क्विज बनताना समजा मी एक मेंटी क्विज फॉर एक्झाम्पल 28 ऑक्टोबरला शेड्यूल केली आहे, तर आय विल मेक शुअर 28च्या आधी MCQ सेशन पण घेतलं जाईल त्या टॉपिकचं, 1 शॉट रिव्हिजन पण घेतलं जाईल आणि ऑब्व्हियसली डिटेल्ड व्हिडिओ बनवलेले असतील अशा टॉपिकचे. 11thच्या टॉपिकचे मी डिटेल्ड व्हिडिओ नाही बनवणार, ऑब्व्हियसली 11th नाही, 12thचे बनवतोय सध्या. सो 11thचे टॉपिक्स इट इज एक्सपेक्टेड, तुम्ही आता 12वीत आहात, तुम्ही 11वी नीट केलं असावं. नसेल केलं नो वरीज, 1 शॉट रिव्हिजन लेक्चर नीट बघून घ्या, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आय विल मेक शुअर त्याच्यामध्ये गोष्टी आरामात एक्सप्लेन करीन मी. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द प्लॅनिंग ऑफ 2021 बॅच. गाईज 2021कडे खूप वेळ आहे. प्रॉपरली आत्तापासूनच प्रिपरेशन करायचं आहे. इफ यू प्रिपेअर वेल फॉर नेक्स्ट 7 or 8 months, बिलीव्ह मी, चांगला स्कोर आणण्यापासून तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. ओके, हार्ड वर्क इज रिक्वायर्ड राईट फ्रॉम डे 1. डिसिप्लिन इज रिक्वायर्ड. तुम्ही बिलकुल चिल मारू नका. आधीपासून व्यवस्थित अभ्यास करा, प्रॉपर प्लॅनिंगप्रमाणे अभ्यास करा. रोज 8 तास 7 तास जरी तुम्ही प्रॉपर अभ्यास करत असाल, दॅट इज इनफ ॲट द स्टेज. पुढे जाऊन आपण टायमिंग वाढवू. ओके, यू कॅन डू अदर ॲक्टिव्हिटीज ऑब्व्हियसली. फुल टाईम अभ्यास करायला सांगत नाही, बट टाइम टेबल प्रॉपरली बनवा, डिसिप्लिन राहा. डोंट डेविएट फ्रॉम द तुमचा जो पाथ तुम्ही सेट करताय, गोल सेट करताय, त्याच्यापासून डेविएट होऊ नका. मोटिवेटेड राहा. यू विल श्योरली क्रॅक द एक्झाम. ऑल दिस मटेरियल विल श्योरली हेल्प यू. अजून तुम्हाला काही हवा असेल तर श्योरली टेल मी इन द कमेंट सेक्शन. प्लीज शेअर दिस व्हिडिओ विथ ऑल युअर फ्रेंड्स. जे कोणी तुमचे बरोबर आहेत, तुमचे ज्युनियर आहेत, त्यांच्याबरोबर शेअर करा. आणि 2020 स्टुडंट्स, प्लीज शेअर विथ 2021 गाईज. इट विल श्योरली हेल्प मी ॲज वेल ॲज दॅम. So thanks for watching this video guys. We will meet in these videos.